मे बी आजारी आहेत. हम्म. ते कारण त्याच्यानंतर भरपूर आजारी पडले ते. तर ते आजारी आहेत म्हणून ते असंच ओरडत असतील. तर त्यांनी म्हणजे आजारपणावरच घेतलं ते. हम्म. पण नंतर ना ते भरपूर व्हायला लागलं मामांसोबत. अच्छा. कारण ते मामा ना मग एकदम वेड्यासारखं म्हणजे एकदम कशीच तरी करायला लागले. त्यांना सारखं ते काही ना काही दिसायचं. ते सारखं बोलायचे, की "बघ आपल्या इथे कोणतरी आलंय, इथे बसलीये, तिथे बसलीये." असं मला बोलवते, मला बोलते, "चल माझ्यासोबत. मी तुला सोडणार नाही. तू माझ्यासोबत चल." मग ते मग फादर वगैरे त्यांनी बोलवले त्यांचे. ते जिथे चर्चला जातात ना, तिथून ते फादर बोलवले. त्या फादरने प्रेयर ठेवलेली त्यांनी आणि काही ते पाणी असतं ना त्यांचं हॉली वॉटर. हॉली वॉटर. ते हॉली वॉटर वगैरे सगळं घरामध्ये शिपडलं हे ते. तर ते फादर काय बोलले, की ते मामांना जेव्हा बघितलं तेव्हा ते बोलले, "तुम्ही ह्याच्या आधी जिथे राहायला होतात ना, ते ह्याच्या सोबत आले." अच्छा. तर फादरला सांगितलं नाही त्या लोकांनी नाही. त्यांनी काहीच नाही. फक्त एवढंच बोलले, "तुम्ही आता ह्याच्या आधी कुठे राहायला होतात का?" तर आत्या बोलली, "हो, मी तिथे बदलापूरला एक बंगलोमध्ये." ते बोलले, "ते ह्याच्या पाठी आलंय ते." अच्छा. आणि ते आलं तर आलं, पण आता ते म्हणजे ते आता त्याला सोडायला तयार नाहीये. ते त्याला घेऊनच जाणार. असं सांगितलं. तर मग आत्या बोलली, खूप प्रयत्न केला, पण शेवटी ते त्यांना त्रास व्हायचा म्हणजे ते मेंटली ते एकदम म्हणजे ते बोलायचे, की तिथे उभी आहे किंवा मला कोणतरी दिसतंय, असं ओरडायचे ते. मला बोलवते. म्हणजे ती वस्तू त्यांना बोलवायची असं. आणि जेवायला बसले ना, मग बोलायचे, "एकच दिलं? ह्याला नाही दिलं जेवण?" असं बोलायचे. "ह्याला पण दे जेवण." तर आत्या बघायची इथे तिथे, की अरे कोणाला देऊ मी? कोणाला दुसरं ताट देऊ? ते तर एकटेच बसलेत जेवायला. ते बोलतात, "नाही, हे बघ बाजूला बसलाय माझ्या, ह्याला पण दे. ह्याला नाही जेवण दिलंस? मग हा माझ्याशी मागणार, माझ्या ताटामधून घेणार." असं बोलायचे. मग ते फादरनी तसं सांगितल्यावर त्यांना खूप प्रयत्न केला वाचवायचा, पण ते नाही, ते एक्सपायर म्हणजे काय झाले. झालं, कसं झालं? ते आजारी पडले आणि नंतर त्यांना ना खूप मग अजून कोणाला दाखवलं नाही? नाही, ते फादर चर्चमध्ये ते लोक कुठे मंदिरात नाही घेऊन गेले? नाही. त्यांना म्हणजे ते जास्त करून तिथे म्हणजे त्यांचे ते फादर होते त्यांच्यावर जास्त बिलीव्ह होता, की तिथून ते व्यवस्थित होत आणि मध्ये झाले पण होते 2-3 महिने. त्यांना ते म्हणजे थोडंसं दिसायचं वगैरे आणि ते ओरडायचे ना मध्ये ते बंद झालं होतं त्यांचं. पण नंतर परत अमावास्या पौर्णिमा यायची, त्यांना परत त्रास व्हायचा. परत त्यांना असं वाटायचं, की